प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे मनाला उपदेश करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र चंदन सावरगाव मध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आज ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी, सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळीने विशेष सहकार्य नव तरुण युवक मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून सर्वांनी त्यांचं स्वागत करा। कारण सप्ताह म्हणलं की म्हाताऱ्या माणसाचा सल्ला पाहिजे, तरुणाचा त्याच्यामध्ये हल्ला पाहिजे आणि गरीब श्रीमंताचा गल्ला पाहिजे। विठ्ठला चंदन सावरगाव नगरीमध्ये तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या। म्हाताऱ्या माणसाचा सल्ला आहे, तरुणाचा फार मोठा हल्ला आहे आणि गरीब श्रीमंताचा गल्ला आहे। एवढ्या तिन्ही गोष्टी एका जागेवर आल्या म्हणून एवढा चंदनासारखा भव्य आणि दिव्य कार्यक्रम चंदन सावरगाव मध्ये मिळाला। विठ्ठला आणि ज्यांच्यामुळे या मातीचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं, या गावाचं वैभव वारकरी रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आमचे आदरणीय महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आणि वारकरी भूषण, आणि आज म्हणजे विशेष ज्यांचा वाढदिवस आहे म्हणजे दुधात साखर आहे, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज। आणि असे महाराज लोक कमी आहेत प्रमोद महाराज, तुम्ही काहीतरी पुण्य करून आलात। ज्या गावात माणूस केवढाही कीर्तनकार असू द्या, केवढाही गायक असू द्या आणि किती मोठा वादक असू द्या, पण गावात त्याला सहसा किंमत भेटत नाही। पण प्रमोद महाराजांचं काय पुण्य आहे, सगळ्या तरुण मित्र मंडळीचं प्रमोद महाराज आतुनाट प्रेम आहे आणि ते सुद्धा तुमच्या प्रेमाला पात्र आहेत। कारण महाराज सध्याच्या काळामध्ये एकही कीर्तन सोडित नाहीत, पण आमच्या गुरुजींना 8 दिवस कीर्तनाचा त्याग करून आपल्या जन्मभूमी करता 8ही दिवस थांबलेत। विठ्ठला म्हणून प्रमोद महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद, कौतुक करावं तितकं थोडं आहे। आणि परमार्थाला हे गाव अतिशय पोषक आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन गंधर्व म्हणून ज्यांची ख्याती, महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणलं तरी काय हरकत नाही, आमचे आदरणीय धनंजय महाराज साजेकर, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकडे। दुसरे आमचे त्यांना साथ देणारे भजन प्रेमी गावातलेच वा, नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद। आता हे सगळे गावातलेच भजनी मंडळ आहेत का, सर्वांकरता एकदा टाळी वाजवून स्वागत करा। सर्व मंडळी, आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टीम म्हणजे नंबर 1, जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं, काय बोलायचं काम नाही, सिस्टम स्पष्टम सुपष्टम। विठ्ठला माझ्यासोबत आलेले आमचे जीवलग मित्र सतीश महाराज, त्यांनाही धन्यवाद। गावात कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवतकार हुकून चुकून एखाद्याची नाव राहण्याची दाट शक्यता आहे। कारण मी ह्या गावात पहिल्यांदाच आलो, इथून बरेच वेळा गेलो। आपलं कोणता आंबा, कळम आंब्याला दरवर्षी जातो। मग तुम्ही म्हणता आतमध्ये काऊन नाही आला, मी का गाडी गारवाला थोडा आहे आतमध्ये, इथून बऱ्याच वेळा गेलो पण आतमध्ये येण्याचा योग काय कधी आला नाही। पण चंदनासारखं गाव आहे चंदन सावरगाव, प्रत्यक्षात दर्शन झालं, परी माझ्या दैव पार नाही, तुका मन माझं घडोघाची सेवा, गजानन महाराज आपण रोजच फिरतो, पण चंदन सावरगाव सारखा उल्हासाचा थोड्या गावात बघायला मिळतो महाराज। काय भव्य आणि ती उपस्थिती, आणि माणसं बी सारे तोंड बघा, गुलाबासारखे तोंड,
एक बी सूर्यफुल नाही हिचकालेला असं मारा हो ना. नाही तर काल एक म्हातार माया पुढं बसलं ना असं तोंड केलं त्याचं तोंड बघितलं मग अभंगच विसरला कोणता गावा सुधरा. म्हणलं तोंड काऊन तसं केलंय म्हणलं मला उपाशी म्हणलं सोडून दी पण फ्रेश बस विठ्ठला प्रसन्न. आणि एकदा महिला मंडळी करता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा बघा. भव्य आणि दिव्य उपस्थिती. नाहीतरी परमार्थामध्ये महिलांचा फार मोठा वाटा आहे बरं का. खरंच बघा आपल्या घरापुढे जे तुळशीला दिवा आहे हे उपकार कोणाचे? महिलांचे. आपल्या घरापुढे जी रांगोळी उपकार त्यांचे. आणि आपल्या घरापुढे आज बी जो शेणाचा सडा आहे तो महिला मंडळीमुळे. एकदा जोरदार त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. सर्व पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी. आणि तरी बी एखाद्याचं हुकून चुकून नाव राहिलं असेल तर सगळ्याचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचा मान राखून. म्हणजे आता सगळे आले हे छोटे छोटे बालगोपाळ मंडळी जनाबाई मुक्ताबाई सखूबाई मीराबाई आणि हे आमचे बालगोपाळ मंडळी पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या. एकदा जोरात टाळी वाजवायचं करता. हे तर लईच बारीक होय काय लेकर आता मला पोरगी नाही तर जावायच केलं असतंय का. तरुणाला सुद्धा उल्हास आहे. आल्या आल्याच बघितलं मला तरुण असे प्रसन्न येतं आणि हे घडलं पाहिजे. मी तर नेहमी सांगतो कीर्तन ऐकायला म्हातारे माणसं जितके असतील ते तर चांगलंच आहे पण तरुणाची सुद्धा संख्या पाहिजे. आज आम्ही कुठं बी गेलो भागवताला बी म्हातारेच पुढं कीर्तनाला बी म्हातारे पुढं नसू नये असं नाही पण म्हातारे कीर्तन ऐकून सुधरत नाही तमाशा ऐकून बिघडत नाही. जी पिढी बरबाद व्हायली ती मंडपात पाहिजे. आता हे म्हाताऱ्याने जे करायचं ते कोण मला केलं जे सुधरायला पाहिजे ती इकडं पाहिजे. तरणा भाग्यवंत टाळे वाजला बसल्या बसल्या दिवा इजल्यावर तेल टाकाव का इजण्याच्या अगोदर. चोर निघून गेल्यावर सावध हो का येण्याच्या अगोदर अगोदर बरोबर ना. साप निघून गेल्यावर काठी घाव का येण्याच्या अगोदर. बरेच लोक म्हणतात गेल्यावर कुठं येतो माझ्या डोक्यात घाला उपयोग नाही. दिवा इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं. चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं. महापूर आल्यावर मला गाव सोडायचं व्यर्थ गेलं. म्हातारपणात परमार्थाचा उल्हास आला व्यर्थ गेलं. जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत परमार्थाचा आनंद लुटा. आणि ते म्हणजे चंदन सावरगावच्या तरुण मित्र मंडळीकडून शिकायला मिळालं. विठ्ठला अभंग तसा सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे. मनाला उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायचे 4092 अभंगाचं आपण चिंतन करा. काही अभंगामध्ये जनाला उपदेश आहे काही अभंगामध्ये मनाला उपदेश आहे आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश आहे. विठ्ठला काही अभंगात फक्त जनाचंच नाव घेतलं. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुना हे पंढरीचा राणा मनाची शोषाला आई करे जना तुझ्या सोयीताच्या
तुझ्या सोयीताच्या कोण, आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपलं सोयीत कशात आहे याचं ज्ञान फक्त संतांना आहे. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. आपलं हित कशात याचं ज्ञान संतांना नाही. खरं हित कशात आहे, बऱ्याच लोकांना वाटतं चांगलं घर बांधलं हित झालं, चांगला वाडा बांधला हित झालं, गाडी घेतली हित झालं, लग्न झालं हित झालं, लेकरं झालं हित झालं. हे हित नाही. खरं हित कशात आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. किती मोठं घर बांधलं, मरायच्या टायमाला घरात जाळीत येत का बाहेर जाळीत येत? हा बरं, बाहेर काढा कोण म्हणतं, घरचे का दारचे? घरचे. काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार. स्वजन गोत्र करीता ती विचार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा किती मोठं घर बांधलं. मेल्याच्या नंतर आपला मुक्काम घरात नाही. बरं, फुलातला जर सुगंध गेला तर फुलाला किंमत नाही. भैमुगाच्या शेंगातला जर दाणा गेला टरपाला किंमत नाही. आणि शरीरातलं आयुष्य गेलं याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला मुक्काम कचरा कुंडीत, भैमुगाच्या शेंगातला दाणा गेला मुक्काम चुलीत, आणि शरीरातलं आयुष्य गेलं मुक्काम तर जवळच आहे. तुम्हाला इथं आले आले भेवटलं मला तिथं. लक्ष याला ठाव स्मशानीचा, याला प्रबल ती प्रबल झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष याला ठाव स्मशानीचा, काही नाही. जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोवर परमार्थाची मजा आहे. पुन्हा काही नाही. म्हातारपणात परमार्थ करू वाटतो पण करता येत नाही. टाळ वाजू वाटतो, हातात टाळ धरताच येत नाही. शेवटची अवस्था आहे ती. अरे आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी, आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी. मग चाववीला भाकर रोटी, नाक हलवटी लागली लागली. सावधान सावधान भरली यासाठी तुझी हाती येईल काठी, मग चाववे ना भाकर रोटी, नाक हनवटी लागली. शेवट लय विचित्र आहे महाराज. आणि प्रत्येकाला आपल्याला मरणाचा टप्पा आहे. बरं, जावंच लागतं. म्हणून संताला तळमळे. तुमची आमची तळमळ नाही. तुमचा आमचा जो परमार्थ आहे, संसार आहे, स्वार्थ करताय. तर मी इथं आलो कशा करता? कोण मला पैसे करतात? निस्वार्थ जगावर प्रेम करणारी जात फक्त संताची. मी तर नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकवतो त्याला जीव म्हणी जावा, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणी जावा. चांगल्या रस्त्याने चलतो त्याला साधक म्हणी जावा, आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आणतात त्यांना संत म्हणी जावा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगात राहतो त्याला जीव म्हणी जावा. सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणी जावा, आणि सगळ्यांना जागावतात त्यांना आमचे संत म्हणी जावा. आणि एवढ्याला सत्य करायचे झोपाय करता का जागा वाड्या करता? टाइमपास म्हणून कीर्तन भजन आहे का? अहो चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर, औषध घेतलं की रोग बरा,
लग्न केलं तसं परमार्थ केला तर माणसाच्या पदरामध्ये समाधान पडलंच पाहिजे. आणि हा बघा, संसार केला की पश्चाताप पडला आणि परमार्थ केला की समाधान पडलं. संसार कोणी बी करा, समाधान नाही. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. अरे बाप, एक बी नाही. इतके ब्रह्मचारी चंदन सावरगाव हे सरायचे लग्न झाले तर हातावरी का करीत नाहीत? इतके वैतागलेत, हातवर करायची इच्छाच राहिली नाही मला. संसार कोणी करा, शेवट जागाचे वर कसा बी करा, परमार्थ कुठेही करा, कोणीही करा, वायाला जात नाही. संसारात किती बी करा, कामाला येईन का नाही सांगता येत नाही, पण परमार्थातलं 1% बी वाया जात नाही. तुकोबाराय मला जेवढं केलं तेवढं फळाला आलं. विठ्ठला आता लोकांची याच्याकडे बघण्याची नजर टाइमपास झाली. नाही कीर्तनात हसवलं तर लोक म्हणते कार्यक्रम जरा डिम झाला. कसा झाला? कसा झाला? डिम म्हणजे ती का लाईट आहे का? पण भावना बदलल्या. विनोदाची कथा गोड लागे, देवाचे चरित्र नावाले सर्वाला. विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय? मग बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे? तुमच्यातलं बोलतो. आपल्या हातपायाला बेंड आलं, फोडलं पाहिजे का चोंबाळलं पाहिजे? फोडल्यावर बरं वाटतं का चोंबाळल्यावर? चोंबाळल्यावर. नाहीतरी आज लोकांना महाराज लोक कसे लागतात? चोंबाळणारे. फोडणारा आणला की ते म्हणतो पुढच्या वर्षी कट करा, आणि चोंबाळणारा आणला की म्हणतो जागर काला त्याचा ठो. त्याला वांग कळत नाही तरी त्याचा ठो. काय केलं? चोंबाळलं. जितकं चोंबाळतो रोगाला तितका रोग आतमध्ये चरवतो. तू कोबाराय म्हणली पोंबाळी तावारी आतच रे, निप्पा दिला रोग तुटाय अंतरी, निप्पा दिला रोग तुटाय अंतरी, पोंबाळी तावारी आतच रे. आणि खरी तळमळ मध्ये संताला असते. संत खरं हिताचं सांगताना कधी घाबरले नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरी. तुमच्या आमच्या कल्याणाचं सांगितलं. जना तुझं हित कशात आहे, तुझं कल्याण कशात आहे, हे जनाला उपदेश केला. जनामध्ये प्रकार 4 आहेत. काही पामर येतं, काही विषय येतं, काही जिज्ञासू येतं आणि काही मुक्त येतं. विठ्ठला पामराला उपदेश केला. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुंग हो जाती है. शरीर नाही, सगळ्या गोष्टी पुन्हा भेटत्या. जमीन गेली पुन्हा भेटन, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटन, पैसा गेला पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, बायको मेली. हा कोण मला भेटन इकडे? तो काळा आता गेला, पण तरी बी
वातावरण चांगलं असलं तर भेटेल, पण तोंडातला शब्द गेला वापस नाही. एकदा इज्जत गेली वापस नाही, आणि एकदा वेळ गेली. आता किती वाजले? 11:30. किती? 10:15. उद्या 10:15 होणार का नाही? हा, उद्या 10:15 वाजणार का नाही? आजचे का उद्याची? आता ही वेळ गेली, आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे जीवनातला एक क्षण बी वायाला जाऊ देऊ नका. 93 शहरी फिरून आपण इथं आलो. तुम्ही तर लय भाग्यवान माणसे. आपण भारत देशात जन्माला आलो, महाराष्ट्रात आलो. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? तालुका कोणता आहे? 4 जिल्ह्यात जेवढे संत जन्माला आले तेवढे एका बी जिल्ह्यात नाही. त्याच्यामध्ये बीड जिल्हा अग्रेसरी. पवित्र ते कुळ पावन तो देश, किती संत जन्माला आले महाराज. भाग्यवान माणसं आपण. पुन्हा एवढा मोठा कोरोना सारखा रोग आला, त्याच्यात आपण मेलोत का वाचलोत? बरवे झाले आजीवरी, झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले नाही पडिलो. आता एवढे माणसं इथं बसलेत, याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? कोणता रोग होता तो? त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचे आमचे दर्शन झाले नसते. वाचवला देवानी. कशा करता? उरलेलं आयुष्य म्हणजे बोनस दिलाय देवानी. आता खरं सांगा, माणसाला फुकट मिळालं की किंमत राहत नाही. बरं, देवानी दिलंय आपल्याला, पण फुकट दिलंय, मोबादला नाही ना काही. जेने हा जीव दिला आणि फुकट मिळालं, किंमत राहत नाही. गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो? हा, लांबचा पाहिजे, पुन्हा लय दिवसांनी येणारा पाहिजे. आणि मग सासूची तारा बघाव. सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा दूर जवाई देव बरोबर, आणि गाव जवाई पुढे बोलू नये. विठ्ठला. आता हे मॉडेल आपल्याला मिळालंय का? कळालंय? कळालं? बरं, आपले माय बाप मिळाले का? कळाले? हा, कळाले. बरं, बायको मिळाली का? कळाली? खरं बोला, तुम्हाला सटवाई शपथ. बायको मिळाली बी, हिरी पटलंच रान कोरडे. बायको मिळाली बी, कळाली बी. आता आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून दिलं? निस्ता आईनं आवाज द्या. आईनं बाळू ते म्हणतो आवाज नाही आला. निस्ता बायकून म्हणा होय व हे का आलो. आणि काकड्याला दम नाही एवढं मोठे निवडलो तू. माता माऊली पाचारी, माता माऊली पाचारी, माऊली पाचारी, माता माऊली पाचारी. शब्द नाही रामा गुता, शब्द नाही रामा गुता, नाही रामा गुता, शब्द नाही रामा गुता. बहिरा घालो नाही या, बहिरा घालो नाही या, बहिरा घालो या,
बसल्या म्हणजे जरा आम्हाला बरं वाटतंय, दुसरं काही नाही. माता माऊली शब्द नाही दिला बाहेरा झालो. एका जनार्दनी मायबाप मिळाले पण किंमत कळाली नाही. कीर्तन लय रोज रोज लोक ऐकतात, कुठं बी हजारचे लोक, कुठं बी पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे कीर्तन सगळं वाढलं. लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. डाळ उतू चालली का फेस उतू चाललाय? हा, आणि लोक काय म्हणते? सरा उलटा कार्यक्रम. परमार्थ लय वाढला, फक्त जितका उतार यायला पाहिजे तितका उतार नाही. विठ्ठला माळी घालायला दम नाही, गंध लावायला दम नाही, गुण यायचा. काही काहीच्या गळ्यात तर एवढ्या ठोकर माळी दुमती करून मशील हल्ली म्हैस मरण. वागायचं मिळ नाही. काहीला गंध लावलं खडी पडली. काल एका मावशीला म्हणलं, काकू काय तुमचे मालक कपाळ भरून गंध लावतात? मावशी म्हणल्या, महाराज त्याच्या गंधावर जाऊत नका, ते फक्त लावायला गंध लावते. सकाळी संडासला गेलं, येता येता लोकांच्या ओळीची पिंडी आणतात, गंध कशाला लावतात? परमार्थ किती दिवस केला याला किंमत नाही, परमार्थ कसा केला याला महत्व आहे. विठ्ठला आणि याच नरदे बघा, पुन्हा पुन्हा नाही. याच्यात जर तुम्ही ठरवलं तर देव बी होता येतं. इथून 3 रस्ते येतं. एक रस्ता नरकात जातो, एक रस्ता स्वर्गात जातो, आणि एक रस्ता वैकुंठात चालू. ज्याला नरकात जायचं पाप निंदा करायची, ज्याला स्वर्गात जायचं यज्ञ करायचे, आणि ज्याला भक्ती करून मुक्त व्हायचं वैकुंठात जायचं तुकोबाराय म्हणले त्यांनी भक्ती करायची. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. टाळी वाजवायचा मृदंगाचा. सोडविला यमा पाशुनिया पाशुनिया. सोडविला यमा पाशुनिया सोडविला यमा पाशुनिया पाशुनिया. सोडविला यमा पाशुनिया शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं. गाडीत बसलेल्या माणसाला कळूच दिलं नाही पाहिजे गिअर किती आहे, त्याला म्हणते शहाणा ड्रायव्हर. आता काय काय गिअर टाकतात का धसकट उपटी तेच त्याच्यामध्ये रस राहत नाही. आणि मी तर नेहमी सांगतो गजानन महाराज, कीर्तनाची मजा कधी माहिती का? पखवाजे नंबर 1 पाहिजे, गायक धोरणात पाहिजे, आणि पुढं बसणारे तोंड चांगले पाहिजे. ज्याला आपलं तोंड चांगलं नाही ना ठेवायचं त्यांनी काळं पांढरं तिकडे करायचं. तो ह्या वाचून इथं काय गुंतलेला नाही.
इथं येतून वांबाळ्यावनी बसतो असा काय तू कशाला आला इथं आमच्या डोक्याला ताण कमीत का तू तोंड बघायला फ्रेश बसायचं भक्त पांडुरंगाचे आहेत आपण येड्याचे भक्त आहेत का मला सांगा बायकोच्या अंगावर फाटकी साडी इज्जत कोणाच जाईल गावाची नवऱ्याची का गावाची मग बायकोच्या अंगावर फाटकी साडी बायको नाराज अपमान कोणाचा नवऱ्याचा पांडुरंगाचा भक्त नाराज अपमान कोणाचा देवाचा मग आपण काऊन नाराज राहायचं एक जण मला लय ताण आला ताण खांब्याला आहे का माणसाला आहे ताण घ्यायचाच नाही ताण घेऊच मरायलेत लोक काऊन ताण घ्यायचं हे पुन्हा पुन्हा भेटन काही अहो ताणच घ्यायचा नाही काय काय मागचं बघत येत मापला आजा तुपाने हात धुत होता त्याजवळ होतं म्हणून धुत होता तू पाण्याने धुई तू काऊन ताण घेतो काय काय मागचं बघायले मरायले काय काय पुढचं बघायले मी गेल्यावर कसं होईल काहीच होत नाही आता मी मेलो काय होईन का नाही काहीच कोणावतून राहत नाही महाराज आपल्याला वाटतं महामाग लय लोक येतं तू ह्या मेंदूत पाणी अरे मध्ये तिथं मासे येडा आहे काय तू विठ्ठला आता हे आपले पाहुणे रावणे आपल्याला फोन करतात पैसे असल्यावर का नसल्यावर हा आणि नसल्यावर कोणाचाच फोन नाही आला तर कंपनीचा आणि ती बाई म्हणते आपका बॅलेन्स आता ते बी ऐकू वाटत नाही पण बाई बोलल्यामुळे ऐकून घेणं दुसरं काय नाही मला जीवन आहे आपण गेलो नाही तर कोणाचंच राहत नाही अहो देवादी का आले का जे ओस पडले गेले देवादी रामकृष्णादी का आले गेले म्हणून हे जग काय ओस पडले हे जीवन आहे संपू नका दारू पिऊ नका विष पिऊ नका आत्महत्या करू नका आणि मिळालेलं शरीर बर्बाद करू नका हे पामराला उपदेश आणि पावर सगळी महिला मंडळीची एकदा जोरात टाळी वाजवायची का टाळी वाजवा का म्हणलं मालिकाचा त्याग करून आल्या कारण आता माणसं येडे केले मोबाईल महिला येडे केले काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली कोणा पुढे आणायची माया संग भजनी आले ते मला महाराजाची बायको तसं खाऊन करायला मला गपचित बस चावत नाही म्हणून बेजू घालून खाऊ घातलंय पण अशा काळात आपण परमार्थ करतो ते पुण्य महाराज परमार्थ कोणाला बी रुचतो काय अहो काय काय माणसं मंडपापर्यंत येतात हुंगलेवणी करतात आणि वापस जातात यायला हुंगे माणसं म्हणायचे विठ्ठला एवढा मोठा महाराष्ट्रातला नामांकित सप्ताह आपला एवढे नामांकित कीर्तनकार येऊन जाणार एका शब्दामध्ये 2 लोक जरी माळकरी झाली आणि 2 लोकांनी जरी दारू सोडून दिली तरी आपल्या सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला येतील किती कीर्तन ऐकत होतो आपण बधीर झाले लोक कीर्तन ऐकू सुधारायचा पता नाही कोण्या महाराजाच्या कीर्तनाला आहेतच पुन्हा म्हणतात आम्ही काला बी होतो तुला आमंत्रण होतं रोज लोक कीर्तनाला आहेत पण सुधारायचा पता नाही रोज कीर्तनकार म्हणतो मायबापाची सेवा करा कोणी करा सांग तू त्याचाच मिळणार हे कवा मिळेल आम्हाला मुळ्यात तुम्हाला खरूच बरं कवा करायचं जो मूळ व्याध पिढीला त्याशी देखून असे गरजूला जीवन आहे शहाण्या माणसाला एक कीर्तन लय झालं शहाणी या पुरे एकच वचन एका सप्त्यात 2 लोक जरी माळकरी झाले ना तरी सप्ताहाचं सार्थक झालं सगळ्यात दलिंदर व्यसन म्हणजे दारू आणि त्याला काय प्रयत्न करायची गरज नाही आता पखवाद वाजवायचा पाहून येतो का ऐकून येतो नाही सुधरत नाही का बोलत नाही पाहून येत नाही ऐकून येत नाही त्याला घासावं लागते आता बोट पळत झर्र बघा ना ते कसे दादरी याला आपोआपच येते काय करावं लागते एक जण मला काल पावडरचा डबा खराब होता का बोट खराब होते रियाज करावं लागतो घासावं लागते भजन म्हणायचं काय करावं लागेल साधना करावं लागेल कीर्तन करायचं 4-2 हजार अभंग पाठ पाहिजे तर मजा आहे का उगच भजन म्हणायचं साधना आहे मृदंग वाजवायचं रियाज आहे
कीर्तन करायचं, अभ्यासी. दारू प्यायला सुद्धा त्याला बी अभ्यासी. चालता चालता व्यसन लागत, त्याला काय अभ्यासाची गरज आहे. काल मला एक जण म्हणलं, महाराज लयच खोकला आलाय तुम्हाला, जाईच ना. मला खोकलाच आहे ना. ते मला एकच टोपण घ्या, खोकला जातो. मला दारूनं खोकला कसा जाईल? ते मला माझी जमीन गेली. तुमचा काय निसता. सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटत? कोणाला? महाराजाला. चुकून मी नाही. आता आम्ही इकडे कीर्तन लिहून घरी विचारावं कुठे गेलेत महाराज? उधळलंय. आता दारू पिणारीची बायको कधी उधळलं म्हणली? चुकून बी नाही. पुन्हा मार खायला निबर. महाराजाच्या बायकोला कधीतरी चापट हाणा. माया सगळं गाव जागी महाराज. आणि आमचं पांगायला टाइम लागत नाही. विठ्ठला हे दारूपासून, व्यसनापासून, मांसाहारापासून बाजूला राहा. काय लोक महाराज, किती मांसाहार चालू आहे, किती अत्याचार, किती भ्रष्टाचार, काय बंद नाही. सगळं लोक समान करायले. पुण्य बी तितकंच आणि पाप बी तितकंच. विठ्ठला हे पामराला उपदेश. बाबा तुला जीवन मिळालं, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं शरीर बर्बाद करू नको. दुसरा विषयीला उपदेश केला. ज्या सुखात तू आज रमला, उद्याच्याला हे सुख टिकत नाही. विषय संपले का भोगणारे माणसं संपली, माणसं गेले. बिड्या संपल्या का वाटणारे गेले. मांसाहार संपला का खाणारे गेले. दारू संपली का पिणारे गेले. अहो रस्ता संपला का रस्त्याहून जाणारे संपले. किती गेले. आता हे रस्ता आहे आपला, कुठे जातो? अंबाजोगाई. इकडे गेलो की आणि सरळ गेलो मांजर सुंबा कुठं, आणि इकडे गेलो. हे रस्त्याने जाणारे माणसं संपले का तो रस्ता संपला. किती गेले. अहो लोक नाही, आपल्या घरातले गेले. अरे देखत देखत ना तू पळतो, तोही तैसा झाला. जमेला पंजा मेला बाप मसना गेला. किती लोक गेले. बरं आपण बी किती वाट लावले. तिथे गेल्यावर लोक काय बोलते बघा ना. ब्रेथ पेटवायच्या टायमाला काय करणार ताते, काल द्वादश सोडी, काल आमच्या संग काय सोडी म्हणले. मग काय झालं? ताते गेले ना. आणि तिकडे ते प्रेत पेटीलं, जरास पेटलं की किती माणसं वाट लावली आपण. आता लोक कधी वैरागी झाला आपल्याला. किती गेले. विषय गेले नाही, भोगणारे माणसं गेली. विषय सेविता विषयात सुखे का सुका भास. म्हणून न तेशु रमते बुधा. सुज्ञ माणसं रमत नाही. शब्दा करता हरिण मेलं, रसा करता मासा गेला, सुगंधा करता भुंगा गेला, रूपा करता पतंग गेला, एका एका विषया करता एक एक प्राणी गेला. ते मासे पकडणारे लोकांना तुमच्याकडे काय म्हणतात? ते असं जाळं टाकते, त्याला ते गळाला आमिष लावते, त्याला काय म्हणते? दावणाच का? हा, ते तोडल्याला दावणा पाण्यातल्या माशाला काय म्हणतो माहिती का? मताव मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. मताव मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है तो मेरे लिए, तो बाहर खड़ा है तेरे लिए. त्याला कळलं त्याला धन्यवाद. ज्ञानोबाराय म्हणले आविसाची आशा गळगिळी मासा, विषयात रमू नका. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले विषयाचे समसुख आभराची सावली. पुढं मुक्त भेटला. मुक्ताला सांगितलं बाबा तुला लय ज्ञान झालं, अहंकार येईन आणि अहंकाराला तू वायाला जाशील. त्याच्यामुळे एक काम कर, ज्ञान गिळून टाक. ज्ञान गिळोनी गावा गोविंदू, ज्ञान
उपदेश केला, विषयीला केला, जिज्ञासूला केला. न करी रे संग राही रे निश्चय. हे जनामधले 4 प्रकार. काय अभंगात फक्त मनाला उपदेश केला, नको नको गुंतू माया. आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला अभंगाचं 2रं चरण. ऐसे जागवी मना, ऐसे जागवी मना, ऐसे जागवी मना, ऐसे जागवी ऐसे जागवी मना, ऐसे जागवी जागवितो मना आणि मग सरीशी जना. पण आधी मना, कारण परमार्थ शरीरा करता नाही, मना करताय. चांगल्यात चांगल्या लोकांचा घात केला कोणी? मना. परमार्थामध्ये महत्वाचा जर इंद्रिय कोणता असेल, मने. आणि सगळ्यात धोका कुठून होतो? आता आपण इथं बसलोत का आपल्याला कोणी बसविलंय? बसविलंय आपल्याला कोणी? मनाने. ज्याला परमार्थ करायचा त्याच्यावर चौघाची कृपा लागते. संत कृपा, भगवंत कृपा, शास्त्र कृपा आणि अंतकरण कृपा. अंतकरण कृपा म्हणजे मनाची कृपा. ज्याच्यावर मनाची कृपा आहे त्याचा परमार्थाचा कळश आहे. म्हणून ज्याला इकडे यायचं ना त्याने आधी मनाला प्रसन्न करायचं. चांगले लोकांचा घात केला कोणी? चांगलं माणूस काम करायला लागलं, मनाला देख होत नाही. तुम्ही बघा ना, उगा नियम करायचा, दुसऱ्याच्या घरचं खायचं. मन काय म्हणतंय? उपाशी मारायला हान. नियम कोणी मोडीला? काही लोक नियम करते, दुसऱ्याच्या आसनावर बसायचं, आपलंच आसन घेऊन येते. पण मन ते बी नियम टिकू देत नाही. आपले तर नावच नाहीत. एवढ्या लोकांना बेजार केलं त्यांनी. कोणी? कोणाला? इंद्रा पडिले भग, चंद्र झाला आणि नारद चुकला जाळा. म्हणून ज्याला परमार्थ करायचा, आमचे महाराज म्हणायचे, त्याच्या मन हातात पाहिजे. आणि ज्याला संसार करायचा आहे त्याच्या बायको हातात पाहिजे. विठ्ठला. आता संसारामध्ये आपलं जे वजन आहे कोणामुळे? बघा तुम्ही. आता मी घरी 10 वारकरी चहा प्यायलेले, बायकोला म्हणलं चहा कर, करीत नाही, बॉम्बला. काय चालतं आपलं मला सांगा मग? हा, बायको ऐकतच नाही. किती बी लांब लांब मी सटवा का चहात बुडवायचेत का? मुलगा ताब्यात बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, देव ताब्यात भक्ताची शोभा आणि बायको ताब्यात म्हणूच वाटाना. ज्याला बायको धोरणात मिळाली ना त्याला इथंच स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको दलिंदर आहे त्यांनी इथून नीट गाडी धरायची. इथं धरण आहे का जवळ कुठं? कोणतं?
नीट जायचं, उडी टाकायची ना, आंघोळ करून वापस यायचं, मरायचं नाही बरं. बायको कशी पाहिजे? कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता आणि शयनेषु रंभा. विठ्ठला पावर आहे महाराज. ती चिकाटीनं संसार माणसाने करावा का लेडीजनं? तुम्ही बघा, त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आलेला नाही. त्याच्या डोक्याचा अंत फक्त सरकारला आला म्हणून लाडकी बहीण करून घेतली. आणि त्याने सुद्धा जे करायचं ते, महिलाचा दिमागच असं आहे महाराज. बाजारात जरी गेला ना मेथीची जुडी घ्यायला, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली? ती म्हणणार इसला. इसला इच्छा तिंदी. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना. ती म्हणली मग 6 दिन. आता शेजार धर्म एखादी बाई आपल्या घरी यावं पीठ न्यायला, गव्हाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, बाजरीचं, बाई अशी गटकन वाटी घुसून पीठ देते का? मग हा कुठं डिप्लोमा झाला त्याची त्याला माहिती. पण डोकंची उगा आपण नवरा बायको घरी बसलेले असो, एखादा माणूस आपल्या घराकडे यावा, बायको डायरेक्ट म्हणते होय हो काय ते तुमचं आपल्या घराकडे यायले. म्हणलं येऊ दे ना. ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले. म्हणलं देऊ दे ना. मी कुठं काय म्हणले त्याला म्हणा नी. पण मग डोकंची. आणि त्याच्यामुळंच आपले संसार बरे येत. नाही तर आपण का लय उधळपट्टीची माणसं. हा तुम्ही बघा महाराज, सगळं अवलंबून आहे. ज्याला संसार चांगला करायचा, नवरा कमवणारा पाहिजे आणि बायको सांभाळणारी पाहिजे. दिवसात चांगले यायला टाइम लागत नाही. विठ्ठला याला काय लागतं? प्रारब्ध लागतं. 11 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बायकोचा 3रा क्रमांक आहे. संसार करायचा चांगला, बायको हातात पाहिजे. आणि परमार्थ करायचा चांगला, कोण हातात पाहिजे? मन. कारण एकदा ती हातात आलं, झाडाला हिरवट व्हायचं ना, पाणी शेंड्याला घालायचं का बुडाला? बुडाला पाणी घातलं, शेंडा हिरवागार. राजा हातात आला, प्रजा हातात आली. बाई मोठ्याची सुवासिन डुली, लेकरं आपोआप आले. मनाला कंट्रोल केलं, इंद्रिय बाकीचे आपोआप झाले. विठ्ठला म्हणून म्हणले ऐशे जागवितो मना. आणि मनाला जाग करता करता जर लोक जागे झाले, चांगली गोष्ट आहे. सरीशे जाना सही म्हणले. पण जाग करायला तुम्ही नेमकं धोका काय? सावध कधी केलं जातं? काहीतरी डीपीवर नाव असतं. डीपीवर काय? खतरा, धोका. ज्याला हे कळत त्याला ती, ज्याला इंग्रजी कळत त्याला काय असतं? डेंजरस. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही, हे असं तू जर तरी बी नादी लागला तर असं होईल. धोका आहे. रस्त्याचं काम चालू असलं, पाट्या असतात, काय कार्य प्रगती पर है वाहन धीरे चलाय, पाट्या असतात, सावधान असत. मग इथं नेमकं तू को बरायचं अगं सावध का करायले? महाराज म्हणले तू ज्याच्यात गुंतला ना, अहो रात्र जे करायलास ना तू, सकाळी उठल्यापासून सायास करीशी ते प्रपंच नेमका कसा आहे? तो संसार जे आपण आहो रात्र करायलो तो कसा आहे? फलकट आहे. फलकट म्हणजे आसारी. किती केलं पदरात काही. संसार सुरुवातीला चांगला आहे का शेवटला? सुरुवातीला बरं आहे, कारण ते वातावरण तसं आहे ना, हिरवळ असते ना. हिरवळ असल्यामुळं मग ते बरं वाटत आहे. पण ऊन पाड्यावर काठी टोचायली की मग कस तरी होत. होय बाबा कसं कसं लग्न झालं
झाल्या बघा वातावरण कसं राहते. लग्न जमावायच्या आधी बघा एखाद्या पोराचं लग्न जमाव 2-4 दिवसावर लग्न यावा ते असं फुल रेंज मध्ये असतं. त्याला म्हणावं जय हरी जय हरी. लग्न झाल्यावर त्याला म्हणावं जय हरी ते म्हणतो जय हरी. आणि एक लेकरू झाल्यावर त्याला म्हणावं जय हरी. काऊन वाळबळत आहे त्याची त्यालाच माहित मारे. हे तितक्या पुरतं बरं आहे. तुमच्या इकडं नवरदेवाला हळद लागते का आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी? हळदच का लागते म्हणजे भुरकी मसाला वगैरे असं हळदच का? कोणता मार लागल्यावर हळद लावते? हॅलो कोणता? मुका मार. आणि मुक्या माराची व्याख्या काय? आवाज तर होत नाही आणि आग झाल्याशिवाय संसार असा खेळ. संसाराचा खानदानी धंदा नादी लावून देणं ना अंग काढून घेणं. विठ्ठला हे सांजवणीचा टाइम हो आपलं धार काढायचं आणि गाई वासरू सोडावा. आणि वासरू चांगलं प्यायला लागलं की माल काय करते धरते ना आखडते. आणि तितक्यात जर ते वासरू आखड आणि ते जर निष्ठलं गजरन त्याच्या नाकात जर एकदा वारं शिरलं कोणाच्या ते धरू देत आहे का? पण त्याला धरण्याची बी काय राहती खुटी राहती. ते मालक काय करते असं धरू देत नाही. ते किती बी पाळा तुम्ही त्याला अशी हिरवळ धरावं लागते. घास म्हणा तुमच्याकडे आहे का असं घास धरायचं त्याला करायचं कोणाला वासराचं सांगायला होय. याला म्हणायचं चुचकारण. संसार आपल्याला आधी असाच करतो. बाबा बाबा लग्न झाल्यावर थोडेसे पोहे करू का थोडासा उपमा करू का कुठपर्यंत. आणि यालाच म्हणते आणि इकडं हा सुरूच राहतो बरं मालकाचा. आणि एकदा काय धरलं खोट्याला गुतवितय आधी चुचकारतय मग गुतवितय मग सुतवितय आणि मग गुतला असं कळ जे आरती महाराज फलकट म्हणायला येत नाही हे याच फलकट आहे. काहीच नाही उगा करीत राहायचं करीत राहायचं करीत राहायचं. मरण आलं की मरायचं. संसारात काहीच मिळत नाही म्हणून त्याला म्हणले फलकट. आणि मग सार काय येते सार भगवंत. आयुष्य जागवितो सरीशे जना सगळे काम सोडा देवाचं भजन करा. काही संग येत नाही कारण वर फक्त हिशोब भाजनाच आहे. पुढं वर गेल्या उगा मी जाऊन आलो म्हणून म्हणालो. तुम्ही वर गेले कधी नाही 16 गाव फिरून वर जावं लागतंय. तिथं गेलं आपल्या नावाची फाईल टाकतात. कोण्या गावचे? चंदन सावरगाव. गावात सप्ताह होतो का? कीर्तनाला गेलते का? झोपलो झोपलो की ठोकलो. चट विचारते डोळे दिलते काय बघितलं, कानं दिलते काय ऐकलं, पाय दिलते दाब्यो दाब्यो दाब्यो, हात दिलते काय केलं. काय सांगायचं लोकांच्या तुरीच्या शेंगा वरबडले. टपू टाकला कीच अवघडे मार. जेलात गेले कोणी जेलात? मी 3दा गेलो. बाया म्हणते मायो म्हणजे पाहुण्याला भेटायला गेलो तुम्ही. तसं अवघड इतकं अवघड मानू नका. विठ्ठला तिथे गेलो काय राहते आरती राहते का? हा आणि टप्पू एकच पाळणा सगळंच सांगते माणूस. कुठं वर बी असंच आहे. कुठं सगळं विचारते तिथं. ते तुझे का देऊ तुझे ते लोकांच्या संडासात उभा राहून फोटो काढणारा टप्पू.
आणि मग त्याच्या डोक्यात उजेड पडतो. अरे बाप, हे नसतं केलं तर ते तो म्हणला या मी आता झाकून पाप केलं तर इथं कसं लिहिलं. झाकून पाप होत नसतं. जुनी कविता आहे. पिते दूध डोळे मिटून मनी चोरट्याच्या कार सरावर राहता नाही उघडदार देवा आता. काय शिकवलं. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधाचा उघडदार देवा आता देहातीची जोरी. बैठे बैठे सावधान. पसारा लांबून बसले तिथे. उघडदार देवा. किती बी झाकून पाप करा वर नोंद आहे त्याच्यामुळे भजन करा. या हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. म्हणून भजन करा. अवघे निरसोनी हा काम. 100 काम सोडा भोजन करा. 1000 काम सोडा दान करा. काही काम सोडा स्नान करा. पण सगळे काम सोडा भजन करा. राम राम स्मरा आधी सदा नाम घोष. अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम. जेवढं जेवढं तुम्ही भगवंताचं नाम चिंतन केलं देवाला धरून केलं ते सगळं चांगले. आणि जे देवाला सोडून केलं ते मिथ्या.